बहिणाबाईचं घर नाही म्हणते का ते घरच लहान उठल्यापासून सापडणं तिच्याकडे आहे, धूदा पुष्पास तिच्याकडे आहे, नाव राम पाटलाचं. बिना पगारा बिना झिजणं ऐसा आहे स्त्रियाचं जगणं बाई. तरी तुम्ही त्याच्यात आनंद म्हणा. मस्त मस्त काचं मस्त आहे, हाल आहे तुमचे हाल आम्हाला दिसते पण तुम्हाला दिसून नाही राहील. नवलाची गोष्ट आहे. त्या नादात त्या डुकराचे हाल दिसते पण डुकर म्हणते नाही मा बरं आहे. दुपारी गेला नारद, त्याला वाटे अरे अरे एवढ्या म्हणे उन्हात म्हणे या गरम पाण्याच्या गाळणात बसून आहे डुकर. किव आली त्याला थांबलं. ए बापू का तू म्हणे चाल म्हण तुला नेतो म्हणे. देतं का तुझे हाल आहे का म्हणे. कुठं नेते स्वर्गात. का आले तुझे हाल पावत नाही म्हणे. मग तू का करतो का म्हणते स्वर्गात. असं आहे का म्हणते. म्हणजे त्याला का पाहिजे. त्यासारखे तुमचे हाल संतांत दिसले पण तुमचे हाल तुम्हाला नाही दिसले का. आम्ही बा याची जात का कर आमचा धर्मच तो आहे म्हणते. म्हणण्याचा सुख होते सुख चाहना, पुरुषार्थ नाही छूट. आता तुम्ही सगळे वाचन करू आले का नाही. याचा अर्थ समजला तुम्हाला. समजला का. सुख होते सुख चाहना अगोदर समजला असेल म्हणा. आता मी सांगणार काही विषय आहे बरं तो समजला जाऊ द्या. आता पुरुषार्थ नाही छूट याचा अर्थ काय. सुख होते सुख चाहना कसं बाई तसा अर्थ नाही. तसा अर्थ सुख होते सुख चाहना. सुखोपभोग घेत असताना सुद्धा तुमची सुखाची चाहना मिटत नाही. चाहना होतो साहेब. आणि त्यासाठी नाना पुरुषार्थाचा आता इथं परिश्रम, नाना कष्टापासून तुम्ही सुटत नाही. जिथपर्यंत तुमची चाहना मिटत नाही तिथपर्यंत तुम्ही कष्टापासून मोकळे होऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याला सुख मिळालं पाहिजे, मायेपोरं सुखी झाली पाहिजे, महासंसार चांगला झालं पाहिजे, मला लोकांनी असं म्हणलं पाहिजे, लोकांनी मला नाव नाही ठेवलं पाहिजे. ह्या ज्या तुमची चाहना आहे ना, या चाहनेच्या पूर्ती का नाही करत तुम्ही. खूप कष्ट करतात. सकाळी आम्ही कालपासून काम करतो, तुम्ही येणार आहेत. आपली परंपरा अशी आहे, कोणी आले झाकझूक करून बरोबर ठेवून द्यायचं, गेल्यावर पण मोडतं उघडच पडायचं. आता हे झाकून ठेवल्या, बाजा झाकून ठेवल्या, हे हातरून ठेवलं आहे का नाही सगळं. आता हे काहून मग हे का आली की म्हणलं हे रमाकांनी नसली झळ आणली आमच्या बाबा कॅमेऱ्याची. कॅमेऱ्यात नाही दिसावा आमचा पगडा कॅमेऱ्यात दिसला नाही पाहिजे म्हणून झाकझूक करून ठेवलं. महाराज आश्रम चांगला आहे खरं का चांगला आहे तिकडे तसंच आहे. तसं तुमचं जीवन आहे. साहेब म्हणते सुखाची इच्छा निर्माण करता मनामध्ये इच्छा होते ठीक आहे. आता त्याच्यासाठी कष्ट घेताना सुखोपभोग घेतही आहे रोजच, पण चाहना काही मिटत नाही का. चाहना मिटत नसताना पुन्हा तुम्ही पुरुषार्थ नाही सूट म्हणजे तुम्ही परिश्रमातून सुटले नाही, सुटू शकत नाही असा त्याचा म्हटलं का. पुरुषार्थाचा अर्थ असा आहे की पुरुष अधिक अर्थ म्हणजे तुम्ही जे कष्ट करता त्याला काही अर्थ असला पाहिजे, त्याचं नाव पुरुषार्थ आहे. रात्रंदिन जो पाहे अर्थ तया नाव बोलजे पुरुषार्थ. रात्रंदिन पाही जो अर्थ म्हणजे जे तुम्ही बोलता चालता खाता घेता त्याच्यात काही निष्पन्न झालं पाहिजे, त्याचं नाव पुरुषार्थ आहे नाही का. 2 भाकरीनं लंब बेसन खाल्लं, निष्पन्न 5 ग्राम प्रोटीनही मिळत नाही, कॅलरीज मिळत नाही, कॅल्शियम मिळत नाही, पोट भरलं फक्त, काय फायदा. आपलं असं जगणं आहे. अशा प्रकारे पुरुषार्थ नाही छूटचा अर्थ आहे तुम्ही कष्टातून सुटू शकत नाही. का जीवात देवाजी आमच्या जीवनात म्हणे आमचं नशीबच तसं, खूप कष्ट जीवन गेलं जी मान बरं, पण ते कष्टच म्हणजे आता पण ते असंच झालं आणि पुढे आता तसंच होत आहे, पुढे तसंच. आम्ही दंडारी करू अगोदर, मी दंडारीत भाग घेत होतो. दंडारी समजते हां, दरा साखरेला दंडार झाली. तिथं ते जगन्नाथ पाटील निमशेटकर होते, त्यांनी पार्ट घेतलं, पोट काढलं मस्त पालव गुंडाळून, मस्त धोतर नेसला आणि मग आला. आता हे असं मग होईल कसं, मग दुसऱ्या जसं होईल तसं. राजा आपल्या जीवनाचा हासा आहे असा. या विशाल साहेबांना संत लोकांना आपला हासा वाटत आहे. आपल्याला बरोबर मस्त मजा, आपण खूपच पाठीला खरंच वाटत आहे, पण तुमच्या पाटीलपणाचा हासा येत आहे या लोकायला. का विजयराव काही बंद नाही. वस्तुस्थिती अशी तुम्ही कमी कष्ट घेता का.
जन्म किती मोठे कष्ट तुमचे. अरे अरे, एक वडार आला होता आमच्या गावला. सकाळी 8 वाजता चहा पिऊन आलो बाबाजी म्हणे. 2 वाजेपर्यंत फाड्या फोडल्या आणि मिरच्याची चटणीनं भाकर खाल्ली. मी पाहिलेली गोष्ट आहे, पुराणातली नव्हे. पुन्हा 6 वाजेपर्यंत फाड्या फोडल्या. तर त्यावेळेस त्या फाड्या झाल्या 250 रुपयाच्या. मग 250 रुपये का जी बाबाजी म्हणे 250 म्हणतो. आता जाता जाता मला 150 रुपये दारू प्यायला लागते म्हणे. जमतच नाही म्हणे. अरे झोपच येत नाही म्हणे. आता 250तून 150 वजा केलं 100 रुपये रोज का नाही. मी म्हटलं 150 दारू पेता हो, काय करावं म्हणे आता. बरं म्हणे, मग तुमच्या प्रपंचाला किती जिरते? 100 रुपये. अरे बापू म्हणलं, इतका घाम गाळून फाड्या फोडताना 250 रुपये कमवता, त्याच्यापेक्षा घाम न गाळता 100 रुपये कमावले ते गावते. पण मजा येत नाही बाबाजी म्हणे. दारू पिल्यावर थोडीशी मजा येते म्हणे. कष्ट हो, तसं आपले कष्ट किती पण मजा आली पाहिजे. आपलं असं आहे, जीभाचे चोचले पुरले पाहिजे म्हणून कष्ट करता तुम्ही ना. जीवन जगण्यासाठी इतके मोठं कष्ट करायची गरजच नाही. आमचा अनुभव आहे, फार कमी लागते. पण तुमच्या पोटापेक्षा पाठच मोठी आहे. किती कमवा कमीच पडते. मग जीव कातावून जाते. मग काताव कुताव अमुक तमुक, अरे राम राम, ते वेगळंच काम आहे. अशा प्रकारे सुख होते सुख चाहना, पुरुषार्थ नाही छूट. आता इतका वेळ घ्याल कसा जमल बाई, तुम्ही सांगा बरं. होईल का हे आपलं? थोडक्यात सांगतो. पुढं आहे, विषय सुखो की हानी लखी, होवे तुष्ट अटूट. विषय सुखों की हानी लखी. का म्हणते? का म्हणते वाचणारे सांगा ना. का म्हणते? वाचन केलं बाई. हां, विषय सुख. हां हां, कसं हां, बरोबर आहे तुझं. अर्थ बरोबर आहे. तिथे लिहून तसं सांगितलं तुला. म्हणजे सुखोपभोग घेता घेता ज्यावेळेस शरीर थकून जाते त्यावेळेस तो थांबून जाते तेवढ्या. पण त्याची इच्छा काही मिटली नाही. म्हटलं हे काय म्हणते? विषय सुखो की हानी लखी. लखी म्हणजे लखीचा अर्थ लखी ओळखणे, निवडणे, परखणे, जाणणे. लखी समजून घ्या, लक्षात आणून घ्या. लखी तुम्ही जे करता ते लक्षात तर घ्या. आपण म्हणतो ना, तुम्ही लक्षात तर घ्या, काहून असे करता. लखी, लखीचा अर्थ आहे लक्षात घ्या, समजून घ्या, नाही का, समजून घ्या, जाणा. संत म्हणते पहले जानो फिर मानो. आपलं कसं आहे, पहले मानो फिर जानो, आहे की नाही. एक आता उदाहरण देतो. आता का लई उदाहरणं निघत आहे. तुम्ही आपल्या मुलासाठी मुलगी पाहायला जाता तर पाहता मुली 2, 4, 10, 5 खोली पाहता, एक निवडता. तर ती मग आपली सून मानता तुम्ही का नाही. पण मानलं हे कोण होजी, नाही हे आमची सून होय. पण ते कशी आहे जाणलं का नाही. आता कशी होते, आता आली का आला तर समजलं. आता आल्यावर का समजायचं आहे. तर आल्यावर ती आपला नखरा दाखवणार आहे का नाही. का नाही. आल्यावर संत म्हणते ती चुकलं तुमचं. पहिलं मानो फिर जानो नाही, पहिले जानो फिर मानो. संत असे जगते, पहिले जानो फिर मानो. 2 रुपयाचं मडकं टन टन वाजवून घेता, किरकोट जाऊ नये का पाहता का नाही आहे. अगोदर जाणता का मानता. हां, ते असं जाणलं पाहिजे, टन टन वाजवून घेतलं पाहिजे. तसं आपण जाणतो का. आपले देवधर्म मान्यच आहे, नाते गोते मन माने, माता पिता मन माने, संसार नाव मानण्याचा पसार आहे. आणि मग जाणाले पाहता. मानल्यावर जाणून काही फायदा आहे का. पत्नी म्हणून मानली, घरी आणली, रजिस्टर नोंद झाली, आत्तापासून तिच्या चाबीचा इस्टेटचं हकदार ती झाली. आता जाणून का करतो म्हणता. का करतो म्हणतात. संताचं सगळं उलट आहे ना आपलं. संताचं आपलं जमूनच नाही राहिलं. संत म्हणते काही झालं का चुप राह. असं कसं चुप राहते. हां, मी काहून तुम्ही का नकटा हो का चुप राहिले. तुम्ही का सांगतात नाही. आम्हाला काही इज्जत लागू नाही का. बापा 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 60 वर्ष झाली, पाहिली तुमची इज्जत कशी आहे. तर किती वेळ खोवली आम्हाला माहीत आहे. तुम्ही काय सांगता. ऐकतच नाही. म्हणजे विषय सुखो की हानी लखी, होवे तुष्ट अटूट. याच्यात प्रेम साहेबांनी एक उदाहरण दिलं, तुम्ही वाचलं असाल काही लोकांनी. रेल्वेचं आहे का लक्षात. आपण रेल्वे स्थानकावर होतो, इथून हैदराबादला जात होतो. अर्धा तास झाला, 1 तास झाला, रेल्वे आलीच नाही.
त्रस्त होऊन गेलो. आली नाही होतो का त्रासबाई? त्रस्त नाही आली गाडी तर बसू उभं राहू फिरू त्रस्त होऊन जातो. तर रेल्वेत बसून जायचं सुख, रेल्वेत बसून जाऊ झाली त्रस्त. आली रेल्वे झाली सुखी, दुःख गेलं. रेल्वे आल्यावर चढली, मस्त आनंद झाला. चढली, हे गर्दी होती, ए भाय गर्दी सरकणं पुढं, पुन्हा दुःख सुरू. दुःख करतात सरकत एक सीट भेटली, झाली सुखी होती, भेटली माझी जागा, चांगली भेटली जागा, पण चांगली नाही तिकडे दिसते. मग येते सुख, येतं दुःख, पुन्हा सुख. म्हणजे सुख भेटू नये पुन्हा दुःख भेटू नये बरोबर सुख आहे ना. असं सुख होते सुखचे आणा. तर असं करता करता एक सीट मिळाली. त्या सीटमध्ये त्या मुलीला काय वाटलं, एक सुंदर मुलगा तिथं दिसला. असं सुंदर, त्याच्यावरून जरी जी गेली या बाईची पोरीची. सीट भेटलेली सीट सोडली हिनं, बसायला जागा मिळाली ती सोडली. तिच्या संग बोलाले, ती ओळखीची होती मेवणी, तिच्या संग बोलाले. चांगली सीट मिळाली, आता लांब जायचं होतं, सीट सोडली आणि तिच्याकडे बोलायला गेली. आता हे तिच्याजवळ गेली तर तिथं बस स्टँड आलं वरोवर आता वरवले उतरून गेली. पुन्हा दुःखी, का बापा चांगली सीटही गेली, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती धुपार. आपलं जीवन असं आहे का नाही? एक सुख मिळत, 3 एकर मिळत त्याचं समाधान राहतं का? 3 एकर पुन्हा 3 एकर पुन्हा 3 एकर, मग माणसाचं अलगूनच निघत पुन्हा 3 एकर, मग एक जोडी घेतली तर पुन्हा बैल बंद चाललं. असं सुख मिळत का? भोगतात येते का? आता तुम्ही आपल्या पोरासाठी करून ठेवता, पोरगं तरी चुपचाप खाते का? ते पोरासाठी, ते तरी खाते का? ते पोरासाठी. सुख कोणी? तर साहेब म्हणते, विषय सुखो को हानी नक्की. अरे विषय सुखापासून किती हानी होते याचं लक्षात तर घ्या. ओळखा तर खरं किती हानी होते तर नाही. एखाद्या वेळ मग तोच बस थकून जातात, खाता घेणं अर्धी पोळी, घेणं अर्धी पुरणाची पोळी, खूप घेते, बरं दे वाढ, बरं दे वाढ, बरं दे वाढ, पोट भर घालते वाढ. डच झाल्यावर नाही बाबा, आता नाही, झाली बस पूर्ण इच्छा झाली. खूप इच्छा, दिवसाची खायची इच्छा होती, पूर्ण इच्छा झाली. पाऊस उठला तो कसं ते ताणून इकडून तिकडे झोपला. 4 वाजता मग खाता काय पोळी आहे का? आता म्हणते मी खाल्ली बा, मगाच भक्कम झालं. साहेब म्हणते, असं तुमचं जगणं आहे, हे तुमचं सुख हो का? किती मिथ्या सुख आहे तुमचं. आमच्या मिथ्या सुख म्हणून किती मोठं लक्षात येईल, तुमच्या लक्षात कसं येत नाही, हे काही समजत नाही. होवे तुष्ट अटूट, विषयों का सुखोपभोग करते हुए भी सुख पाने की चाहना बनी रहती है और उसके लिए परिश्रम बंद नहीं होता. परमात्मा से नहीं छूट आला तर त्या सुखाच्या प्राप्तीसाठी परिश्रम बंद होत नाही. रोज कष्ट चालू आहे. विषय सुखों के भोग में जब शिथिलता आ जाती है तब थककर मनोवृत्ति स्थिर हो जाती है. थकलं ते मग बंद होते, पण थोडा वेगळा होतो. म्हणजे थकले याचा इच्छा निमाली असं नाही आहे. इच्छा चाहना तशीच राहिली. इंद्रिय थकलं म्हणून तो थांबला. उस मनुष्य उसमें क्षण मात्र के लिए संतोष मान लेता है, किंतु अगले क्षण बल आते ही विषय तृष्णा के बहाव में लगातार बहता जा रहा है. वाहत जाणे कशाचा गुणधर्म आहे? विष्णू. वाहत जाणे कोण्या तत्वाचा गुणधर्म आहे? जलतत्व आहे की नाही? जलतत्वाचा प्रभाव राहिला, जलतत्वाच्या गुणधर्माचा प्रभाव माणसाच्या मनात राहिला का तो जीव वाहत जाते. आवेशात, भावनेत मनुष्य भावनेच्या आहारी जातो, मग तारतम्याची करीत सुटतो आणि काहीही विचित्र करीत सुटतो. हौसेला मोल नाही म्हणून काही विचित्र करतो, विचित्र बोलते, विचित्र प्रसंग आणते, मग आपत्ती येते. माणसाने भावनेची आहारी कधी जाऊ नये. आपली भावना आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे. सद्भावना जागी ठेवा. सद्भावना जागी राहिली का कुभावना येतच नाही. कुभावना जागी राहिली का तुम्हाला भटकलोशा राहतच नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये जेवढी काही आपत्ती समस्या निर्माण होते हे तुमच्या कुभावनेमुळे होते. सद्भावना जागी ठेवतच नाही. सद्भावना ज्यांची जागा आहे तो आपल्या कर्माध्यासामध्ये लिप्त राहते, दुसऱ्याची छिद्द पाहत नाही. ज्याला 12 वाजता 12ची आत्ताची गाडी पोहोचायची आहे तो आपल्या पायाकडे पण पटपट चालते.
ज्याला पोचत खेळ करायचा तो याच्या त्याच्या दरवाजाकडे पाहते, याचं कसं चुकलं, त्याचं कसं चुकलं, यानं असं केलं, त्यानं तसं केलं, ते धंदेच तसे. त्याच्यामुळे हे तुम्ही जे करता ते मिथ्या आहे असं त्यांना म्हणत आहे. विषय भोग काल मी, आता इथं शब्द आला विषय भोग कालाचा अर्थ काय होते बाई सांगता येईल तुम्हाला? विषय भोग काल आपण वाचून टाकतो फड, वाचलं कधी? हो वाचलं. विषय भोग काल के काल में भी सुख की चाहना बनी रहती है. विषय भोग कालाचा अर्थ असा आहे, ज्या माणसाच्या मनामध्ये ज्या विषयाची चाहना इच्छा तयार झाली, आता सुरुवात झाली, समजा चहा प्यायची इच्छा निर्माण झाली 12 वाजता, विषेतात 12 वाजता चहा प्यायची इच्छा निर्माण झाली. आता तिथून चला घराकडे जाऊ, आता चहा पिऊन मग 3 वाजता येऊ, नाही का? इच्छा निर्माण झाली, चहा भेटला का? भेटला का चहा? भेटायचंच आहे. इच्छा निर्माण, आता घराकडे जायचं आहे ना, काम बंद केलं, घराकडे चालला आला, क्रिया सुरू झाली, इच्छेच्या पूर्तीची क्रिया सुरू झाली का नाही? मग घरी आलो, घरी सांग आई चहा मांड, तिच्याकडे काम दिलं, तिनं चहा मांडला, इच्छेच्या क्रियेचं फळ प्राप्त झालं, चहा तयार झाला. चहा तयार झाला आणि मग चहा आपल्या हातात दिला, मग पिला, मग भोग. विषय निर्माण झाल्याच्या क्षणापासून विषयाच्या पूर्तीसाठी क्रिया करावं लागते. अध्यास मात्र क्रिया करावं लागते ना. अध्यास मात्र क्रिया केल्यानंतर तुमच्या इच्छेचं फळ प्राप्त होते. चहा तयार झाला, चहा तयार झाल्यावर फळ प्राप्त झालं, पण घेतल्यावर भोग. म्हटलं एकदा आता वेळ होऊ द्या, पण सांगतो, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. ऐकलं काय हे मन तुम्ही कोणी? हां ऐकले. तर ते त्याने काय म्हटलं, एका घरी गेला पाहुणा, तर माझ्या घरी आला, समजा मी गुळाची पोळी खात आहो, तर म्हणे जेवण होत आहे तितक्यातच आला रमाकांत, ये बापू म्हटलं पोळी खाचे. हा गुळाची पोळी आहे, वा वा. दाने दाने पर लिखा आहे खाने वाले का नाम म्हणे. आता माझ्या नशिबात होती म्हणे, म्हणून तुम्ही खा म्हणता म्हणे, मी आता खातोच म्हणे. तर मग त्याला वाटलं हे तुम्ही नाही देऊन राहिले बाजू, दाने दाने पर लिखा आहे खाने वाले काय, माझा हक्क आहे म्हणे त्या पोळीवर, माझ्या नशिबात आहे म्हणूनच मला ती मिळत आहे म्हणे रमाकांत म्हणे. आता हा शांत झालेला माणूस होता, उथळ पाण्याले याले मायर दाने दाने पर लिखा आहे खाने वाले का नाम कसं राहते? ठीक आहे. तर हा म्हणे आता मी खातोच. बापू म्हटलं तू खातेच असा अर्थ नाही आहे. मी सांगितलं मंजुळाबाईला, बाई 2 पोळे टाक. बापू आला, पोळ्या झाल्या आपल्या, आता जेवण झालं होतं, 2 पोळे टाकायला लागली ती. 2 पोळ्या टाकल्या, ताटात वाढल्या, स्टूलवर ताट दिलं, बापू खुर्चीवर बसलाय. म्हटलं तितक्यामध्ये बापू निरोप आला का तुझं पोरगं पडलं आणि पाय मोडला. आता पोळी खाईल का धावत जाईल तिकडे? कुठं दाने दाने परली काय खाणीवाले का नाम राहिलं? नाही का राहिलं का? नाही राहिलं. म्हणजे आपला विषय कोणता होता? विषय भोग काल. जी विषयाची इच्छा निर्माण झाली माणसाजवळ, कोणती घ्या, शुभेच्छा राहा की इच्छा राहा, परमार्थाविषयी घ्या की प्रपंचाविषयी घ्या, जी माणसाजवळ इच्छा निर्माण झाली त्या इच्छा निर्माण झाल्याबरोबरच फळ नाही प्राप्त होते का? लिंबाचं झाड लावलं तर उद्या असं लिंब नाही खायला भेटत, नाही का? अवधी लागते त्याला. इच्छेची निर्मिती झाल्याबरोबर त्याला क्रिया करावं लागते. चला घरी आला, घरी आल्यावर आई चहा मांड म्हणून सांगितलं, क्रिया केली, आईजवळ भेटला, चहा मांडाचं हरंड दिली, आईनं चहा बनवला, इच्छेच्या क्रियेचं फळ प्राप्त झालं, चहा तयार झाला, चहा हातात दिला, नाही का? आणि मग सेवन केला तर भोग. तर ही जी अवधी आहे त्याला म्हणते विषयोंकी, हा विषय भोग की अवधी, काल, भोग काल. विषयांचे जे भोग आहे, विषयाचा भोग घेतपर्यंत जी अवधी आहे त्याचं नाव आहे काल. म्हटलं बोलणं, जसं समजा आता भूक लागली, जेवण झालं, मी एका गावावरून आलो,
दुपारीनं यांचे जेवण झाले होते आमच्या नारायणभाऊचं. तर नारायणभाऊ म्हणते जेवण झालं का भाऊ? आता मी बरेचदा खोटं बोललो, जेवण न होता झालं म्हणून काहून यायले त्रास होते म्हणून. जेवण झालं म्हणायचं, मग घरी मी एकटाच होतो, झोपाचं 3 वाजेपर्यंत, 4 वाजता काहीतरी करायचं, खाऊन टाकायचं. त्या दिवशी पोटाला खूप झोपू लागलं होती, मला खोटं बोलता झालं नाही. नारायणभाऊ जेवण झालं का भाऊ? नाही, जेवण व्हायचं आहे म्हटलं. जेवण व्हायचं आहे, जेवण भूक लागून होती, जेवण व्हायचं आहे. आता ते बनतपर्यंत अवधी लागते की नाही, लागेल की नाही अवधी? तर झाल्याबरोबर येणार का ताट? तर ती जी अवधी आहे त्याचं नाव आहे काल. पटलं तुम्हाला? तर साहेब म्हणते विषय भोग काल में भी सुख की चाहना बनी रहती है. म्हणजे त्या अवधीमध्ये सुद्धा सुखाची चाहना तयार राहते. इतका धीर नाही का आता होऊन राहिलं नाही का, पण होतपर्यंत ती चाहनाच मिटून राहते, त्याच्या डोक्यात मिटून बनून राहते. असं ती होतपर्यंत, फळं प्राप्त होतपर्यंत याचं डोकं नुसत्या त्या जेवणातच राहते, दुसरीकडे लक्ष लागते का? समजत आहे? निंदणारी बाई समजा निंदायला लागली, 3 वाजले आणि चहाची वेळ झाली का ते हिराच चालत नाही तिचा. ती वेळ त्या चहा पेत पोटात जातं आणि थोडंसं तरी चहा दे म्हणते आता, नाही तर तंबाखू दे म्हणते आता. तेवढं झालं का हां आता गेला. त्याचं नाव आहे काळ. त्या काळामध्ये सुद्धा आता होऊन राहिलं ना, आता धीर पाहिजे ना, पण नाही, त्या अवधीमध्ये सुद्धा ती चाहना राहते असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे साहेबांना काय सांगायचं आहे, हा मनुष्य जीव असा आहे की इतका इच्छा आणि चाहनेच्या आहारी गेला की याला क्षणसुद्धा टाइमपास करता येऊन नाही राहिला. इच्छेच्या आहारी गेल्यामुळं ते प्राप्त करायसाठी एक क्षणसुद्धा अवधी त्याला प्राप्त होऊन नाही राहिली, धीर धरून नाही राहिला हा जीव. इतका गर्क आहे जीवन जगण्यात, विषय पोषणात, आयुष्यभर समजा विशेष विषय, आयुष्यभर पोट भरणं. एकही दिवस तुम्हाला 2 तास दिने का जाऊन बसावं बाबा आजीकडे 2 शब्द विचारावं, समजून घ्या कोणता विषय, वेळच नाही. काहून नाही आले का? नाही, हे कामाची घात आहे बाबाजी, तर ते आलेच नाही का, म्हणजे वेळच नाही. तर साहेब म्हणतात की विषय भोग काल में भी सुख की चाहना बनी रहती है, शिथिल होने पर स्थिरता लगती है, परंतु वह थकावट के कारण ही. स्वयंपाक बनवता कदाचित समजा काड्या विजून गेल्या, पाणी आला, ओल्या काड्या झाल्या आणि आता 10 मिनिटात स्वयंपाक व्हायचा तर 20 मिनिट लागून राहिले, तर इलाज नाही. आता शिथिलताळी बरं आता भाऊ थांब, थोडंसं थांब, बरं म्हणते, बरं पण इकडे कावडे बोंबलतच आहे, याले काही पटकन झालं पाहिजे. म्हणजे शिथिलता आली, इलाज नाही म्हणून बरं म्हणते. पटलं का? इलाज नाही म्हणून त्याचा अर्थ तो बरं म्हणणं काही खरं नव्हे, त्याला लगेच पाहिजे. साहेबाला हे पटवून द्यायचं आहे की हा मनुष्य जीव प्रत्येक क्षणाला आयुष्यभर त्याला निर्माण झालेली देहसुखाची इच्छा, देहसुखाच्या इच्छेच्या पूर्तीसाठी आयुष्यभर एक क्षण कष्ट करत आहे. एक क्षण, एका क्षणाची सुद्धा अवधी याला नाही अजिबात. थोडंसं मोकळं व्हावं, अर्धा तास बसाव का 2 शब्द सांगाव, अजिबात अवधी मिळत नाही असं साहेबांना सांगायचं आहे. जैसे ही थकावट दूर हुई कि पुनः विषय तृष्णा तथा उसका प्रयास चालू हो जाता है. यही भावसागर आहे, याचं नाव आहे भावसागर. भावसागर समजते ना? भावसागर, भाव म्हणजे काय? बरं कोणी याचा अर्थ केला का भवयानाचा? भवयान, रमाकांत भवयान काय म्हणते? भवयान नाव काऊन ठेवलं ग्रंथाचं? यान, हां, वाहन. भावसागरातून तरुण, यान म्हणजे वाहन, भाव म्हणजे दुःख, वासना, समस्या, कष्ट, क्लेश, त्रस्त होऊन जातो आपण जगता नाही. बापू सांगलं, बापू 1 किलो शेंगदाणे आणजो का? तो आणतच नाही. काल सांगितलं, परवा सांगितलं, ते आणतच नाही. का सांगतो, डोकं घेऊ आता, किती दिवस सांगत हवं तुला 1 किलो शेंगदाणे आण म्हणून, त्रस्त होऊन जाते नाही का? असं त्रस्त होऊन गेलेलं जीवन जे आहे याच्यातून तरुण जाण्याचं साधन, त्याचं नाव भवयान नाही. नाव वाचून टाकलं पण अर्थ, प्रत्येक गोष्टीचा अर्थ रात्रंदिन पाहिजे अर्थ, तया नाव बोलीजे परमार्थ. अर्थ पाला, अर्थहीन नाही. अर्थहीन भाषे मजला
कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. हे संतांना कळलं, यायचे धर्म, यायची न्याय नीती, यायचं कुटुंब कल्पनेचे खेळ आहे. काय अर्थ शून्य जीवन आहे, काही अर्थ नाही जीवनात, असं संताला कळलं. आपण मस्त चाकू खातो. कुत्र नाही का हाडच आहे, मस्त चाकते, त्याला वाटते का त्याचंच रक्त लागते चाकू. हाड आहे की नाही, हाड येतं रुतते, त्याच्या गालातून रक्त निघते, त्याला वाटते हाडातूनच निघते, पुन्हा अधिक चाकते, पुन्हा फोडते ते हाड, त्याचं पुन्हा लक्ष काढून मस्त चाकत आहे ते का, मस्त रक्त चाकत हवं, पण कुठं त्याचं रक्त हो नाही का. इसमें पड़ा रहने वाला शांति नहीं पा सकता, इसको सर्वथा छोड़कर ही शांती, शाश्वत शांती मिळती है. पुन्हा पुन्हा आपण तेच करतो, याला सुख मिळते का नाही. म्हणून संत तृप्ती है वही जहा चाहनो को विषय. परमार्थ क्षेत्रामध्ये अभ्यास करणारे लोक आहे, सत्संगत करणारे लोक आहे, या लोकांनी ज्ञानाच्या आधाराने आपली चाहना मिटवली पाहिजे, संपवली पाहिजे. सुख दुःख हे माईक पूर्ण आहे, मिथ्या आहे. सुखही मिथ्या आहे, दुःखही मिथ्या आहे. सुख केव्हा प्राप्त होईल, जेव्हा तुम्हाला कष्टापासून केव्हा मोकळे व्हाल, जेव्हा तुम्ही सुखाची चाहना सोडून द्याल तेव्हा. जिथपर्यंत मनुष्य सुख सोडून देत नाही तिथपर्यंत दुःखातून मुक्त होत नाही. म्हटलं का काय, जबला आशा तबलक फासा, जब हाँ सुख से भई निराशा तब दुख ही सकल विनाशा. का म्हणते, जब तक सुख की आशा तब लग दुख का फासा, जब दुख सुख से भई निराशा तब दुख ही सकल विनाशा. सुखाविषयी निराश झाले का दुःख मिटते, निरसता आली पाहिजे. आपण म्हणून तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटते त्याच्यामध्ये रस नाही वाटला पाहिजे, निरस जीवन झालं पाहिजे. निरस जीवन झालं का तुमचे कष्ट मिटले. तुम्हाला जिथपर्यंत जीवन जगण्यात रस वाटते, कामाधंद्यात, नात्या गोत्यात, पैशा अडक्यात, खाण्या घेण्यात, बोलण्या चालण्यात, तुम्ही जे कर्म करता त्यात रस वाटते, तिथपर्यंत तुम्ही कष्टातून मोकळे होत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला कष्टातून, दुःखातून, बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ज्याच्यामध्ये रस वाटते ते निरस झाले पाहिजे. आणि हे ज्ञान निरस व्हासाठी आहे, आज टिकून ठेवासाठी आहे का नाही. आशा ही परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा हीच दुःखाचं कारण आहे. आशेपासून निराश होऊन जा, सुखही सुख. पण आपली निराश व्हायची इच्छाच नाही. 10 लाख असेल ते 15 लाख तयार करते, 15 झाले का 20 लाख, 20 झाले का 25, 25 झाले 50, 50 झाले 100 होते म्हणते का कधी. तर मग ते करा लागसाठी आता आपण झालं विषय भोग काल तुम्ही समजून घेतला ना. तुम्हाला 25 लाखाचे 50 लाख करायचे आहे, तर 50 लाख करायसाठी कष्ट नाही घ्यायला लागत नाही. बरं घेतले 25 चे 50 लाख करायचे कष्ट घेतले, ठीक आहे, गेला तो अवधी भोग काल, ते अवधी विषय भोग काल अवधी गेला. आता 25 चे 50 लाख झाले, आता तर चूक बसवा नाही का, बसते का चूक. मग आता याला कोण काढावं दुःखातून, कसं काढावं सांगा, काढता येईल का नाही. म्हणून साहेब म्हणते, इसमें पड़ा रहने वाला शांति नहीं पा सकता, इसको सर्वथा छोड़कर ही शाश्वत शांती मिळती है. म्हटलं या कर्मकचाट्यातून, कर्माध्यासातून आपण निघलो पाहिजे. निघण्यासाठी ज्ञान आहे. कर्म अध्यास मिटावो संतो, ठहर स्वरूप में जाओ, निजपद वृत्ती स्थिर वरना, सोयी परमपद पाहो. ज्ञान त्यासाठी आहे, कर्माचे अध्यास मिटवासाठी. आपल्या कर्माचे अध्यास मोठे असल्याच्याने तकलीफ होत आहे जीवनात. खूप कर्माचे अध्यास, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्यानं तसं काय पाहिजे, असं पाहिजे. खूप अध्यास वाढवतो आपण, तकलीफी तयार होते. ते अध्यास मिटवले पाहिजे. नंतर आहे अनंत चाहना नाशी जो, एक चाहना है. का अर्थ आहे वाचन केलं तुम्ही, अनंत चाहना नाशी जो, का अर्थ होते. विष्णू वाचन केलं नाही. अनंत चाहना नाशी जो सोपंच आहे ना. हाँ हाँ जो है ना, अनंत चाहना नाशी जो, एक चाहना हे काय होते अर्थ. हाँ एका चाहनेच्या पूर्तीच्या हेतूसाठी, एका चाहण्याच्या पूर्तीच्या हेतूसाठी अनंत चाहना दूर करावं लागते. आता मी उदाहरण दिलं की पोरगी पाहायला तुम्ही गेले, 1 पाहिली, 2 पाहिली, 3 पाहिली, 10 पाहिल्या, 12 पाहिल्या,
तर ते बरी वाटली, पण तिच्यापेक्षा चांगली असेल, तिच्यापेक्षा चांगली असेल, तिच्यापेक्षा चांगली असेल. मग आली दुसऱ्यावरची, मग बदनापूरची एक पोरगी लक्षात आली. हां झाली का ती सोयरी. आता ती जी तुम्हाला जशी पोरगी पाहिजे होती, जी चाहना आहे ते हेत, म्हणजे त्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोचले ना. आता त्या हेतूने ती पोरगी पसंत केली तुम्ही. 12वी पोरगी पसंत केल्यानंतर 11 पोरीच्या पसंत्या नाच झाल्या का नाही. आता तुम्ही मग पोरगी मस्त, सून मस्त भेटली की आता या 11 पोराचं नाव घ्याल का तुम्ही. नाचल्या त्या. 12वी तुमच्या पसंत आली, हेतू प्राप्त झाला तुमचा, सिद्ध झाला, थांबते ते. म्हटलं तर हे का म्हणते, एका विषयांच्या किंवा एका इच्छेच्या चाहण्याच्या पूर्तीच्या हेतूसाठी, एका इच्छा चाहण्याच्या पूर्तीच्या हेतूसाठी अनेक इच्छा बंद करायला लागतात, म्हणजे नष्ट होते. म्हटलं का आता झालं का, झालं का शिक्षण बापू प्रमोद. हो नाही जी, मॅट्रिक झाला पास.